मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. कसे तुम्ही मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल. चला आजचा ब्लॉग करतो इथून स्टार्ट. आज आहे संडे म्हटलं म्हणजे घरीच राहावं लागते, कुठं बाहेर जायला चान्स नाही. कारण की जर काही जर असेल तर बाहेर जाऊ फिरू. बघू आज कुठं जायचं ते राजला विचारतो. राजला पण सुट्टी आज. तर चला मग. मी काय म्हणलं, मी मथुराला जाते ना, ते बदामाची केला की बाकी आम्हाला दिन गेलो 2-4 दिवस वाटलेले. तुमचं काही खरं नाही म्हणजे तुम्ही ध्यान ठेवणार आहे त्या बाटलीवर. हा का? त्या दिवशी म्हणजे मॉल मध्ये त्याच्यासाठी गेला होता, बदामाचं तेल द्यावं नाही. घेऊन जाऊ दे मथुराची बाटली. विलायना बदामाचं तेल कसं राहत देत नाही मला. तुमचं ध्यान राहणार नाही त्याला. कोण घेऊन जाते तेल? कोण बाई घेऊन येईल डोक्याला आले. हा ते बी आहे. वरच्या बाजारातून आपण बघा भुईमुगाचे शेंगा आणले आणि मक्के पण आणले. आता मी खाऊ मक्के मस्त. तुला आवडतं का मक्का? आज उपवास नाही ना? आता सोडायचं होते. हा उपवास सोडायचा, त्यामुळे मक्का आणि भुईमुगाचे शेंगा खाऊ मी आता. या बाजार आणला होता आमच्या घरी आणि आईंनी बघा बाजाराची काय केलंय. ये पाय हे घाण पाय हो आहे. हे पाय मक्का. आता मक्का जाऊ दे. हे पाय काय केलंय. मक्क्याचे कसे दिवसात कसं भेटले पण मक्का या दिना मग कसं काय मिळालं पण. तेजो जेवायला दे ना, मला भूक लागली भूक. पण अजून काही मला काही खायला पण भेटलं. शेंगा खाल्ल्यात फक्त थोड्याशा बस. जेवायला आलंय मस्त. चपाती आहे. ही कसली भाजी मला माहित नाही, पण वड्याची भाजी आहे, वरण आहे आणि भात आहे मस्त. जेवण. ओमने बघा सिमेंट पासून केक तयार केलाय. कस काय केला माहित नाही, पण केलाय त्यानं तयार. बघा मस्त आहे का केक? सिमेंटचा केक कोणी खायला घालतंय का? चाकू काप ना केकला. तो कुत्रा आला बघ तुझा मित्र. काय चाकू काप केकला. आणि तेजू आज जाणार बीचवर, दोघच जण. ओम पण यायचं म्हणत नाही, राज पण यायचं म्हणत नाही. तर आम्ही सहज असं फिरायला जाणार आहे. की म्हणजे कसं घरात बसून बसून मग कंटाळा येतो ना, त्यामुळे मी थोडंसं बाहेर फिरायला जाणार. फक्त दोघच जण जाणार. आज कोणाला घेऊन जाणार जोडीला? तेजूला आणि मला फिरायचंय, त्यामुळे आम्ही दोघच जण जाणार. आम्ही चाललोय आज तिचा नवीन बीच बघायला. आणि मी पण कधी बघितला नाही तो बीच. राजवडी बीच म्हणून आहे. तर त्या बीचवर जाऊ आणि तुम्हाला पण दाखवतो बीच कसं आहे म्हणून. तुम्ही पण या तिथे विजिट करायला. मस्त बीच आहे म्हणून. ओम मी आणि तेजू आम्ही 3 जण चाललोय. तर चला मित्रांनो. बघा मित्रांनो, किती सुंदर अशी खाडी आहे आणि आजूबाजून सगळी बघा नारळाची कशी मस्त झाडे लागली आहेत. असं वाटतंय की आपण कुठंतरी गोव्यासारख्या ठिकाणी आलोय. जात असताना अशा खाड्या लागतात आणि ते बघायला खूपच भारी वाटतं. म्हणून मी इथं 2 मिनिटं थांबलोय. आणि बघा ह्या साईडला पण तसंच आहे. मोबाईलमधून तेवढं खास दिसत नसेल, परंतु माणूस जेव्हा समक्ष इथं असतो ना, त्यावेळेसच हे सगळं पाण्याचा आनंद डोळ्यांना भेटतो ना, तो वेगळाच असतो. तर चला निघतो आम्ही पुढे बीचवर. पोहोचलोय आता बीचवर. ओम बोलतो पोहायचंय, पण मला त्याला काही पोहू द्यायचं नाही, कारण की भरतीचा टाइम आहे आणि लाटा पण जोरात आहेत. तर चला मी तुम्हाला बीचचा नजारा दाखवतो खालून. असा सुंदर असा किनारा आहे. हा आहे राजवडी बीच. आणि तिथं तुम्हाला दिसत असेल ते त्याचं नाव मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण ते बंदर आहे एक. किल्ला आहे तो. म्हणजे मी गेलो होतो तिथे एक वेळा. किल्ल्यावर फिरून आलोय मी मित्रांसोबत. एक वेळा गेलो होतो, कारण की बोटीने तिथं जावं लागतं आणि त्याला पूर्ण आजूबाजूने तट केलाय त्यांनी, म्हणजे भिंत आहे किल्ल्याला. तिथे जाऊन आलोय मी एक वेळा. तर एखादी वेळेस जर तिथे गेलो तुम्हाला ते पण दाखवेल. पण आजचा समुद्र बघा. आमचा ओम गेलाय बघा पुढे.
मजा वाटते ना, खूप भारी. म्हणजे एकदम असं गार असा वारा येतोय आणि भरपूर म्हणजे गर्दी तर एवढी काही नाही आहे. त्या साईडला गर्दी आहे भरपूर, पुढे तिकडे लांब दिसत बघा, मी दाखवतो तिकडे गर्दी थोडी फार आहे, जास्त नाही. कारण की दुपारचे वाजलेत आता 2, त्यामुळे गर्दी कमी आहे. संध्याकाळच्या वेळेस इथं भरपूर गर्दी असते. ओम बघा आमचा, हा मग हालतंय ना ते. तू पुढे नको जाऊ, जास्त पुढे नको जाऊ भाऊ, पुढे जाऊ नकोस. ओमा सांगू नये ओम समजत नाही. बघा असं ते पाण्याकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की आपण पण पाण्याबरोबर वाहतोय काय. मित्रांनो, या बीचवर फिरून खूप भारी वाटलं आणि आम्हाला पण फक्त बीच बघायचा होता. राजवडी बीच कुठे आहे मी पण आलो नव्हतो आजपर्यंत. त्याच्या आजूबाजूला सगळे वॉटर पार्क असं सांगतात लोक, तर वॉटर पार्क तर मी काही बघितले नाहीत. जिकडनं आलो हा पुढच्या साईडला मला वाटतं वॉटर पार्क आहेत. तिथं काहीतरी फीज आहे, मला काही माहीत नाही. पण मी आलो होतो फक्त बीच बघण्यासाठी, बीच कसं आहे म्हणून. कारण घरात पण करमत नाही, त्यामुळे बाहेर आलो होतो फिरायला, बायकोला घेऊन, पोराला घेऊन. तर बघा एक आमचं कार्टून तिथं बघा काहीतरी किल्ला बनवतोय. तुमच्या मॅडम पाण्यासोबत खेळत आहे मस्त. तर चला झालाय मस्त. आता आम्ही चाललोय घरी. तर चला, आणि बघा कसं वातावरण मस्त इकडे आणि रस्ते पण किती भारी भारी आहे. ओमला आणि मला जोराची आम्ही इथं बघा एक दुकान आहे मस्त, इथं थांबलं, पाणी बॉटल घेतलं आणि पाणी पिलं. आता निघतो मी पुढे. आता घरी खूपच म्हणजे थकलो आहे. 2-2.5 तास आम्ही मजा केली बीचवर, फोटो काढलेत आणि आलो घरी. तर चला करतो आराम थोडासा. आम्ही क्यूब सोडवत होतो पण आमच्याकडून काही सोडवलं गेलं नाही. आणि अमर पण कधीपासून क्यूब सोडवतोय पण त्याच्याकडनं पण काही हिंमत झाली नाही. त्यामुळे याचे काहीतरी सूत्र असतात, हे मला तर काही माहीत नाही. त्यामुळे मी पण काही प्रयत्न करत नाही. ओमला पण काही येत नाही त्याच्यात एवढं. आमच्या साईला जास्त जमतंय काय रे मा. तेजू आणि मी चाललोय मंदिरात. आता संध्याकाळी मी आणि तेजू मंदिरात आलो होतो. आज प्रदोष काळ असतो, त्यामुळे प्रदोष काळात संध्याकाळी महादेव मंदिरात दर्शन घ्यायचं असतं. तर आम्ही मस्त 2 जण आलो होतो आणि मंदिरात दर्शन घेतलं, खूप मस्त दर्शन झालं. तर आम्ही आता निघून बघ. तर चला मित्रांनो, निघतो मी घरी. आता लागली भूक मस्त पैकी. संध्याकाळी बनवल्या तेजूने मस्त भाकरी आणि चपाती आणि भाजी, शेवया शेंगाची भाजी बनवली आज. आई सगळ्यांना वाढून देते. आपण बसले, ओमा काही जेवत नाही वाटतं. तर चला करू जेवण. आमच्या बाजूला आलेल्या मॅडम यांनी कढी आणि भाकरी दिली आहे मस्त. सकाळ मित्रांनो, कसे तुम्ही मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल. चला आजचा ब्लॉग करतो इथं एंड. पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा, लाईक करा, कमेंट करा. पण तुम्ही जो मला सपोर्ट करता त्याबद्दल मी खरोखर तुमचा आभारी आहे. तर चला उद्या भेटू नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय. ओमने खोदली बघा समुद्रावर एक विहीर, मस्त खोदली बघा. प्रणत क्लेश नाशाय गोविंद.